संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. उलट फिरायचं बरं का. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. आता माझं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला घमेंड आली, मी आला असतो. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 4-5 जण आहेत. तुमचं वाटोळं झाला. तुम्ही गंध किती लावा, गंधात गुला. तुम्ही देव मोकंडी घेण्याचं देवावर झोपा. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणले? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीला 6 गुण 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही, हा इतिहास आहे. जे जे लोक सरकारी कोणत्याही कामात टक्का घेतात, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गेली. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये कुत्रीचा मुका गेलाय, खलास झाले. तुम्ही चांगला अभ्यास करा. जेवढी लोकांनी जनता लुटली आणि कोट्याधीश झाले, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच आणि मरताना त्याच्याजवळ 3 जणच राहणार, डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. ना ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज, ते झुंज नव्हते देत, ते गरिबांना तळतळाट भोगीत होते. ज्यांनी आणि वाक्य लिहून ठेवा, पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्यांच्यावर तुम्ही जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. पैसे कमवू द्या, ते खास त्याच्यासाठीच पाठवले. तो अवतारच त्यांचा त्याच्यासाठी. बाथरूमात टाका, मुरमात टाका, खडीत टाका, संडासच्या भांड्यात टाका, भांड्यातल्या मालात टाका, हाणू द्या. पण परत व विनीत आहे का, संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र येत नाही. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरी एक ओवी सांगतो आणि अभंगाकडे येतो, कर्म हीच पूजा आहे. तुम्हाला बाकी काहीच सांगितलं नाही. मोकार खाजवून तिकडेच गण लावा आणि मोकार कौतुक करा. भाकरी खाऊ नका, सफरचंद खा, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहे. हे लोकांना दाखवायचंय फक्त मी साधू आहे, आतून कुठानेच आहे. हे बाह्यरंग आहे. हे माळ घालणं, टपुऱ्या मानेची माळ घालणं, गण लावणं, धार्मिकपणाचं अवसान आणणं, हे कौतुक आहे. प्रमाण सांगा, जोवरी देखील नाही तुका तोवरी अवघे संसारी. जोपर्यंत आतलं ज्ञान आलं नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाला कोणी खात नाही, कोणी खात नाही. ओवी सांगू, शेळीच्या गळ्यातलं लोंबलेलं सडकधी दूध देत नाही, काश्यातलं दूध देत नाही. आणि नपुसक पुरुष किती देखणा असला तर फायदा नाही. डोकं बंद झालं. उसाला किती लांब तुरा आला, त्याला काय फायदा नाही. उसाचा तुरा काय उपयोग, लावा पण इकडे गत नाही. 12व्या अध्यायाची स्पष्ट ओवी आहे, आत्मलाभा सारखे घुमटे काही नाही. आणि बस खाली बसतो आता तिथं, बरी विक्षेप नको करू परत. ते तिकडले शांत बसायला आता तिथं, तिथे एका जागेवर बसा आता. विठाला विठाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. काकडेच्या मालिकेतला, भूपळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे, अजून केली नाही. तुमची आपली 2 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे.
कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्या, दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तू यायचंच नाही. लांब बसायचं पहिल्या, मग तिला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचे, कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काही कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जागेवर विचारायची. मी 3 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? देवाने आम्हाला दिलेल्या बुद्धीचा वापर पांडुरंगाच्या साठी करायचा, एवढं आमचं काम. अभंगाला झाली सुरुवात. आज अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे आणि भोपाळीच्या मालिकेतला आहे. जरा वादाचा मुद्दा आहे. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न आहे. वर कोण गेलाय याचा तपास नाही, खालून त्याला कोणी भेटलाय याचाही तपास नाही. आणि तुम्ही वर जाऊन जाल कुठवर? आता एक वाक्य समजा, ही स्वर्ग, नरक, वैकुंठ या सगळ्या मनाच्या कल्पना आहेत. तुमचं काय मत आहे? आता समजा मी मरायला लागलो, माझ्या पोरेच्या मांडीवर मी डोकं ठेवलं, आता मी मरणार. मग मी काय त्याला ओवी सांगणार आहे? मी त्याला एवढा सांगेल, सगळ्या उधाऱ्या गोळा कर आणि चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि कचेरीचे भांडण चालू आहे ना आपल्या जमिनीचं, 2-3 गुंठे इकडे तिकडा, पण केस माग घ्यायची नाही. आणि जर घेतली तुम्ही पोटचा नाही आणि मेलो. आता स्वर्गाला जाऊ. 3 वाक्य सांगा. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफडून मरा हा नरक आहे. हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो, हे नक्की खरं आहे. हे नक्की खरं आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न, आता फक्त प्रश्न उत्तरच राहतील. देवाला 2 मुली आहेत. किती? गर्भामध्ये 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. पहिल्या मुलीचं नाव विरहिणी, दुसऱ्या मुलीचं नाव भोपाळी. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता काही पुस्तकात नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तर जर योग्य नसेल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम आहे? हे नो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे, गाव कापडीचं गाव वाचत आहे. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हातानं टेटस होई. बावळाट नाही परत मागं येतो. अरे साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही केलं तर कडूच आहे, आणि मिरची कशी खाली तर तिकडे, आणि मीठ कसंही खालं तर. संसार करणं हा काय पराक्रम आहे? कोण खातो तुला?
80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकला इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी परिस्थिती. काय कळत चाललंय आंधळ दळीत आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही टीव्ही आणि ती म्हातारी म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे तू लावी ती कुठं. ते सगळं कौतुक आहे. थोडं मागण थोडं पुढं करंट लावून दिलं का मग सोपं झालं. आता करंट लागलाय तुम्हाला. पहिली मुलगी आहे विरेहिणी. विरेहिणी याचा अर्थ असा आहे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले ती काय नांदू शकत नाही. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विचारही करायचा नाही का अभंग भोपाळीचा आहे. विरेहिणी इथं सोडून द्यायची आपल्याला काय करायचं. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव भूपाळी आहे. भूपाळी. आता भूपाळी मुलगी कशी आहे का नवरा खास आहे आणि सास सासरे खराब आहे. आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे सासू सासरे जाणार आहे तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तो आपल्या शब्दाच्या पुढं आणि अजून तर गेला. आणि 2-3 महिन्यापासून तर पैसे मिळायला लागल्यामुळं त्याचा बाप सुद्धा गेला नाही. चला माग आता ते पुरीचं नाव काय भूपाळी. आता भूपाळीचा अर्थ वारकऱ्यांसाठी भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द आहे गायकवाद गायकांसाठी मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेरभैरव, कलावती, भूप हे राग आहेत. त्यातला भूप नावाचा राग जर सकाळी गायला तर देव प्रसन्न होतो आणि दीप नावाचा राग जर गायला तर दिवा लागतो. हा प्रयोग आपण करायचा नाही. आपल्याला एकच राग येतोय माईक कमवून घेतला. मला हे दिंड्या बिंड्या ज्या वाढल्यात ना त्याला हेच कारण. लोक एका दिंडीच्या 5-5 दिंड्या झाल्या. अजून 5 वर्षाने दिंड्यावाल्यांना असे दिवस येतील यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लोक जाणार. ते इतकी फुगीर लोक झाले. एखाद्या नुसतं म्हणाला टाळ नीट वाजव हा टाळ तुम्ही दिंडी गेली उडत दुसरी लगेच दुसरी दिंडी 2-4 आडपट गोळा करायची चला दिंडी. आणि दिंडीत एकाला हायपाट येत नाही हा ना. आणि दिंडी मालकाला हिशोब मागितला का ही बाई वही ती दिंडी. मी देवळा का दिसलो ना माझ्या बापा सुद्धा नाही. बाबा हे बाबा ते बाबा परमार्थ वाढत चाललाय असं नाही. तुम्ही निरीक्षण करा परमार्थामध्ये अहंकार जास्त झालाय. हा परमार्थ कमी झालाय आणि अहंकार काही नाही. आता हे सप्ते विद्येवाले मोठे सप्ते करते लोक. गावांना सप्ते करून फायदा काय. सप्त्याचा फायदा 5 जणांना आहे. शिस्तीमाल्याला, मंडपवाल्याला, आचार्याला, गायकवादकाला, बाबाला. गावाला काय फायदा आहे. गावाचे लफडे चालू आहे ते चालूच आहे. माणसं बाहेरून बदलली आतून बदलत नाही तोपर्यंत परमार्थ नाही. थोडं उलट फिरवतो. ते पुरीचं नाव काय गेलं बंबळ भूपाळी. तिचा नवरा खास आणि सासू सासरी खराब. असू द्या आता तुम्ही नांदायला तयार आहे. आणि ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. पाहे पाव शरीराची गावा ह्या गावात जन्माला आली. आता महिला म्हणलं पुरीचं नाव आहे भूपाळी. ती पोरगी लग्नाला आली. आता तिचा बापच पांडुरंग आहे. आणि पूर्वी असा नियम होता पोरीनो मुलीचं लग्न बाप जमवायचा असा पूर्वी नियम होता. बाप ज्या घरात येईल त्याच घरात पोरीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच येणं आपण जावई म्हणून पोखंडी घ्यायचं बाकी काय नाही. आपल्या जावयाची आपला जावई होण्याची लायकी नाही. पण पोरीनं झक मारल्यामुळं आणि मुलींचं वैशिष्ट्य आहे
मुलगी जगात कोणती पोरगी पहा, कोणती पोरगी पहा, मुलगी प्रेम करताना विद्वान मुलावर कधीच करणार नाही. अख्ख्या जगात तपासा तुम्ही, पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पराव करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी भंगरी, एकदम दरिद्री. मोटरसायकल चोरीतोय, पार्टी घेतोय, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नट बा तिथे डोळ्यात, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. चला थोडं माग, हिला नवरा पाहायचा आहे. बोलला गेलं बाबाला भुपाडीला, पण तिचा बाप म्हटला ही पोरगी ना गावातच देऊ, ह्याच गावात. आणि ह्याच गावात तिला नवरा पाहिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. नवरी आहे भुपाळी, नवरा आहे काम. आणि शरीरात काम तयार झाला का किती विद्वान माणूस वाया जातो, एवढे ध्यानात ठेवा. काही माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको करायची, चुकीचं आहे. म्हाताऱ्याला बायको करू द्या, करू द्या, ते फक्त वयानं जमलंय. मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाला असं का म्हणले, त्याला 7 कारण आहे का. एक, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नातं नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. दुसऱ्या त्याचं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवेचे डायरेक्ट एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय शिल्लो. दुसऱ्या त्याची ओवे, हे भाकरी खाऊन सफरचंद खाऊन संन्याशी बिन शिराहता येत नाही. उगत टापा आणि जाऊ नका. आणि कोणच्या डोक्यात संन्याशी राहायचं आला असं खटकीत लग्न करून टाका. उगाच म्हातारपणी येडेवाणी करण्यापेक्षा. हे मी बोलत नाही, विषय जर आकळले नाही तर ज्ञानाचा नाश होतो. विषय कसे हा इंद्रिय खवळले, ताब्यात इंद्रिय राहिले नाही का विद्वान माणूस संपतो. हाच प्रश्न तिसऱ्या अध्यायामध्ये देवाने अर्जुनाला विचारलाय. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येडेवाणी का वागतात. त्याची ओवी इतकी सुंदर आहे, ज्ञाने बिन नासले बुद्धी भेदाशा. काय ओव्या, ओव्या काय सुंदर आहे. ज्ञाने बिन नासले बुद्धी भेदाशा. ज्ञानाचा अहंकार झाला, बुद्धी भ्रष्ट झाली, इंद्रिय मोकळे सुटले, आणि ती माणसं संपून गेली. त्याला भागवत असं सांगतोय, विषयाचं ध्यान जरी केलं तरी बुद्धीत बदल होतो. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. काय नाही तो. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. पंचमहाभूत आहे तसे हे 5 संत म्हणजे संप्रदायाचा प्राण आहे. संप्रदायाचा प्राण त्यातले पहिले शब्द आहे संत आहे, ज्ञानदेव. पाय ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञानच देव. 12व्या अध्यायात स्पष्ट म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. कसे इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर भगवान आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. अभ्यास केला तर ज्ञान, ज्ञान आलं तर देवाचं ध्यान. हे म्हणणं 12व्या अध्यायाचं आहे. पण
डाव्या द्यायचं डाव्या द्यायचं म्हणणं हे जे थोडं उलट आहे. तू 3 वाव्या मांडतोच पुढे सरळतो. मोबाईल बंद करतो. मी गेलो खेळात लावा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. पण डाव्या अध्यायात असं म्हणणं आहे आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत घेणाऱ्यांना देव भेटला नाही. उपवास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. उपवास करणारी जी लोक आहे ही चक्रम लोक आहे. ही मनोरुग्ण आहे, डोक्यातून गेलेली लोक आहे. मला जगात असा एखादा ग्रंथ दाखवा का उपवास केल्यावर देव भेटतो. आठवड्यातून एखादा ठीक आहे आणि वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे. महिनाभर श्रावण त्या बापानं झालं होतं. महिनाभर आणि कुठाने सगळे चालू. ववित पाहणी तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही व्रत नियम ना करावे, तुम्ही देवांतर न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यायचे. पुढे जाईल तुम्हाला. सगळ्या संतांचा जर अभ्यास केला तर एकच सिद्धांत आहे, कर्म हाच देव आहे. हे दिवी स्तुती मा